आमच्या सेटवर आल्यात, फुलपाखरूच्या सेटवर आल्यात आणि मी माझ्या फॅमिलीची ओळख करून देणार आहे तुम्हाला. हे माझे बाबा, हॅलो, माय ब्रदर, माय एल्डर सिस्टर आणि विंदाजोबा. विंदाजोबा थोडे बिझी आहेत, फोनवर आहेत आय थिंक, पण त्यामुळे बाबांची गप्पा मारूयात. बाबा, मस्त सिरियल आहे, खूप छान फ्रेश विषय. आणि फुलपाखराची दोन वैशिष्ट्ये असतात, एक असतं रंग आणि दुसरं असतं भिरभिरणं. आणि ऋतामध्ये ते दोन्ही खूप पूर्ण भरलेलं आहे, त्यामुळे तिचा रोल पण खूप छान आहे. आमची फॅमिली खूप छान आहे. मंदारचं एकंदरीत या सगळ्याचे व्हिज्युअल्स इतके छान आहेत. पहिला एपिसोड तुम्ही आत्ता पाहिला असेल, इतका लाईव्हली आणि छान आहे. आणि स्टोरी इज अ व्हेरी पॉझिटिव्ह स्टोरी. असं फार कमी घडतं सिरियलमध्ये. दॅट्स वाय इट माइट चेंज एंटायर TRP ऑफ जी युवा. दॅट्स माय प्रेडिक्शन. ओके, बापरे, ताईबद्दल बोलायचं आहे त्याच्यामुळे जरा, पण ते खरंच सांगायला गेलं तर खरंच आमचं फुलपाखरू आहे. सेटवरती सुद्धा ती खूप मस्त असते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला ताई नाही, सो मला तिच्यामुळे एक ताई मिळाली माझ्या खऱ्या आयुष्यात. सो थँक्यू सो मच. थँक्यू. ऋता, दीपक काका किंवा सगळ्यांबरोबरच इनफॅक्ट मी पहिल्यांदाच काम करते, त्यामुळे माझी वेगळीच एक्साइटमेंट आहे की पण पहिल्या दिवसापासूनच इतकं खरंच फॅमिली सारखं वातावरण होतं आणि मला खूप मजा येते सगळ्यांबरोबर काम करायला. थँक्यू. एक ऍड करतो. मला कसं झालंय की 20 वर्षाची तरुण मुलं सगळी आणि 80 वर्षाचे आमचे अण्णा, याची अख्खी रेंज माझ्या समोर हलते या सिरियलची. सो आय एम व्हेरी वेल प्लेस्ड. आता विंदाजोबा. काय नाही, मी मुलगा शिवाय नातवंड या सगळ्यांच्याच वावरत असल्यामुळं मी खरोखर आजोबा आहे आणि तसंच वावरायला मला मिळतं आहे, याचा एक वेगळाच आनंद आहे. आणि नातवंड माझे भयंकर खोडकर आहेत आणि त्याच्यामुळं माझा वेळ खूप छान जातो शूटिंग नसताना इतर वेळेला. आणि आमचा नातू आहे तो भयंकर खादाड आहे. भयंकर म्हणजे किती भयंकर सांगता येणार नाही शब्दात इतका. नंतर बरं, आता आर मोस्ट फेवरेट आमच्या सगळ्यांचे फेवरेट मेंबर ऑन सेट. येस, द रिअल हिरो बिहाइंड द सिरियल, मंदार सर. नमस्कार. खूप महिन्यानंतर एक फ्रेश लव्ह स्टोरी घेऊन येतोय तुमच्या सगळ्यांसाठी. आणि मला असं वाटतं एक आजची पिढी जिला प्रेम म्हणजे काय हे सांगण्या मिळण्याचा आमचा काही असा अट्टहास नाही किंवा तसा काही आमचा उद्देश नाही, पण प्रेम म्हणजे काय, प्रेम कसं अनुभवावं, प्रेम कसं जगावं, प्रेम कसं करावं, मला वाटतं ह्या गोष्टीवर भावनिक गुंतागुंत, नातेसंबंधांवर एक छान प्रकाश टाकणारी सुंदर गोष्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय. उत्तम तंत्रज्ञ, उत्तम कलाकार आणि माझ्यासारखा एक छोटासा दिग्दर्शक या मालिकेला लाभला आहे. तर माझी तुम्हाला विनंती आहे, प्लीज बघत राहा आणि आम्हाला वेळच्या वेळी फीडबॅक देत राहा. सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी 7:30 वाजता आपल्या झी युवावर फुलपाखरू. थँक्यू.